चला आज बनवूया आपण दुधी भोपळा। बघा इथे मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये असं तेल टाकून घेतले बघा। आणि बघा असं मी दुधी भोपळा सेवा हे करून घेतलेलं आहे, बारीक कट करून घेतलेलं आहे बघा। ते असं बघा बारीक कट करून घेतलेलं आहे आणि धुवून घेतलेलं आहे स्वच्छ मस्त। आणि बघा अशी मी इथं थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आहे, जास्त नाही थोडीशी टाकलेली बघा। आणि बघा आपली मोहरी कशी उठली आणि त्याला थोडेसे जिरे टाकून घेतले तिथे। आणि जिऱ्याच्या नंतर एक कांदा आणि टमाटर टाकून घेतलेले बघा। आणि छान असं परतून घेतलेलं आहे बघा सर्व। एक छोटा कांदा आणि छोटा बटाटा कापून घेतलेला आहे आम्ही। आणि बघा इथं मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे कांदा पण ब्राऊन होतो आपल्याला। मीठ टाकायच्या नंतर कांदा टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। आपला कांदा पण ब्राऊन झालेला आहे आता। आणि बघा मी त्याला मी थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे। ते पण मी सगळं मिक्स करून घेतलं आहे। हिरव्या मिरची आणि लसूण बघायचं वाटल्याला थोडं हिरव्या मिरची। आणि लगेच मी इथं हळद टाकून घेतलेली थोडीशी। चला मी इथे लगेच दुधी भोपळा याच्यामध्ये टाकून घेणार आहे बघा। आणि असं मिक्स करून घेऊया बघा आपण। असं दुधी भोपळा छान लागतो बघा, डोळ्यासाठी छान असतो, नजरेसाठी दुधी भोपळा। असं सगळं मी मिक्स करून घेतलेलं इथे। आणि बघा इथे मी थोडीशी मुगाची डाळ धुवून घेतलेली थोडी, आणि यामध्ये अशी मुगाची डाळ टाकलेली बघा मी। आणि थोडंसं असं पाणी टाकून घेतलेले बघा, एक ग्लास आपली डाळ शिजण्यासाठी, म्हणजे डाळ पण शिजते आणि दुधी भोपळा पण शिजून जाईल बघा। आणि मी असं एक ग्लास इथं पाणी टाकून घेतलेले बघा दुधी भोपळ्या, म्हणजे डाळ पण शिजते आणि दुधी भोपळा पण शिजते बघा असं छान। आणि सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि चला आपण झाकण ठेवूयात। आणि बघा आपला दुधी भोपळा पण कसा शिजत आहे आता। आणि बघा इथं मी अशी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ना, ती पण टाकून घेतलेली बघा। मिक्स करून घेऊया आपण। चला थोडीशी आपण शिजून देऊ बघा अजून दुधी भोपळ्याची भाजी। आणि बघा आपल्या दुधी भोपळीची भाजी पण झालेली आहे। आता मी गॅस बंद करणार आहे बघा। छान झाली भाजी, डाळ पण आपली शिजलेली आहे, मस्त झाली भाजी।
कशी वाटली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आवडली असेल तर